अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गुरुवार हा गुरूंचे नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. अक्कलकोटचे स्वामी महाराज आणि शंकर महाराज हे कोट्यावधी भाविकांचे आराध्य. दररोज न चुकता नित्यनियमाने या दोन्ही गुरूंचे पूजन, नामस्मरण, उपासना, मंत्रांचे जप हजारो घरात केले जातात. शक्य असेल तेव्हा स्वामी मठात, मंदिरात, शंकर महाराजांच्या स्थानी जाऊन दर्शन घेतले जाते. अनेक जणांचा दर गुरुवारचा हा नित्यक्रम ठरलेला असतो. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामींचं सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी अंतर्द्रिय स्मर्तुगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. तर शंकर महाराज श्री शंकर महाराज योगीराज आहेत. ते कधी एका स्थानी नसत. त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. शंकर महाराज अलौकिक पुरुष होत. हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. माणसाला आपले आयुष्य नेहमी सुखी, समृद्ध, वैभवाने भरलेले असावे असे वाटते. यासाठी स्वामी महाराज आणि शंकर महाराज यांनी काही उपदेश केल्याचे पाहायला मिळते. सुखी जीवनासाठी स्वामी समर्थांची वचने. नंबर 1. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. आळशी माणसाचे तोंड कधीही पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष नक्की मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता. निर्धास्त रहा. हम गया नहीं, जिंदा है. श्री शंकर महाराजांची मनोभूमिका. शंकर महाराज म्हणाले होते, मला काही कमी नाही, कारण मला कमविण्यासारखे काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही, म्हणून मला गमावण्यासारखेही काहीही नाही. सुख शांती हवी असेल तर इच्छा, ईर्ष्या, असूया, महत्त्वाकांक्षा, हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने सतत अस्थिर होणारे मन स्थिर होईल. सामाजिक, धार्मिक, नैतिक अधिष्ठान गुरूंमुळे प्राप्त होते. पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्य, नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे. गुरूस ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे. गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा हवी. जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजता त्यांचाच गुरुकृपेने उद्धार होतो. देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात, पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत. प्रथम आत्मबोध करावा, तरच साक्षात्कार घडून येईल. साधन मार्गात अपेक्षा आणि पूर्ती महत्त्वाची असते, पण त्यासाठी विश्वास व श्रद्धा हवी. विद्वत्तेने देवाला जोखू नये. विद्वान मंडळींना शंकाच फार येतात. त्यासाठी त्यांनी आपल्याच अंतरंगात डोकावून पाहावे. त्यायोगे शंका नाहीशा होऊन कार्यप्रवृत्तीची प्रेरणा मिळते. स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे, त्यातूनच अपेक्षा वाढतात. स्वार्थासाठी मित्राला मदत, कीर्तीसाठी दानधर्म, कौतुकासाठी देणगी, मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लगेच राग येतो. तोच
मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो. अशा इच्छा, हव्यास, वित्त यांचे हाव कधीही संपत नाही. मग त्या पोटी दुःख, वेदना होणारच. बोटीतून प्रवास म्हटलं की बोट हलणारच. मूल हवे तर प्रसूतीचा त्रास सोसलाच पाहिजे. शरीर म्हटले की व्याधी आलीच. जे आत्मदर्शन प्राप्त करून घेतात त्यांना जन्म मृत्यू नसतो. ते जगद उद्धारार्थ अवतार म्हणून पुन्हा येतात. सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ. सद्गुणांची वाढ झाली तर माणसात दैवत्व प्रकट होते. आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत. लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो. मनुष्यजन्म असे तोवरच हे समजून घ्या. आत्मकल्याण करून घ्या. जीवनाचे सार्थक करा. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. धन्यवाद.